नमस्ते, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे ड्रेस क्लासमध्ये स्वागत करते। आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला हल्टरनेक टॉपची कटिंग दाखवणार आहे। पुढील व्हिडिओमध्ये एकदम सविस्तररित्या माहितीसहित शिलाई दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने। हल्टरनेक हा आपण टॉप शिवणार आहे तर ह्याची उंची लॉंग ठेवली जाते। जीन्सवर घालू शकतो, तुम्ही लेहंगावरती घालू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीने आपण हा टॉप घालू शकतो। तर त्याची कटिंग कशी केली पाहिजे, आज आपण जो शिवतो तर तुम्ही तो जीन्सवर घालू शकतात, लेहंगावरती, अम्ब्रेला, प्लाझोवरती, अशा वेगवेगळ्या ह्याच्यावरती घालता येण्यासारखं आजची कटिंग असणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। जे कोणी आपले नवीन आहेत, ज्यांनी आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग आणि कपडा कटिंग दाखवणार आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये याची शिलाई पाहायला भेटेल। तर चला तर मग सुरुवात करूया। या ठिकाणी बघा, पूर्ण उंची आपली 20 ते 25 आपण घेऊ शकतात। हा कॉलर टॉप हल्टरनेक कॉलरची कटिंग पाहतोय आपण। तर त्याची उंची 20 ते तुम्ही 25-30 पर्यंत घेऊ शकतात। हा जीन्सवरती घालू शकतात, लेहंगावरती घालू शकतात, स्कर्टवरती घालू शकतात, प्लाझो, अम्ब्रेला प्लाझो असेल, तुम्हाला ज्याच्या कशावरती घालायचं ते घालू शकणार आहेत। तर अशा पद्धतीने आज आपण कटिंग पाहणार आहोत, पेपर कटिंग पण पाहणार आहेत। आणि तीच पेपर कटिंग आपला कपडा कसा नेटचा असेल किंवा कुठला असेल तर आधी आपल्याला पेपरवरती कटिंग केल्यानंतर एकदम सोपं जातं, त्यामुळे आधी आपण पेपरवरती कटिंग करायचं। त्याचबरोबर याचं पुढील उंचीमध्ये आणि मागील उंचीमध्ये फरक घेतला जातो, तर त्यामुळे आपल्याला डायरेक्ट कपड्यावरती केले तर कपडा जास्त वाया जातो। त्यामुळे आधी आपल्याला असे वेगवेगळ्या डिझाईनचे शिवायचे असतात, त्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो। तर पूर्ण उंची आपण आता मी ह्या ठिकाणी 20 घेतली, पण मी या ठिकाणी 25 घेईन, कारण की मी दुसरा एक शिवला होता त्याच्यामुळे या ठिकाणी मी 20 घेतले होते। छाती 34 आहे, कमर 30 आहे, सीट घेर 36 आहे, शोल्डर 14 आहे आणि तळघेर आपल्याला हा कटमध्ये शिवायचा का अम्ब्रेलामध्ये शिवायचा, तर टाकताना आपण हे करूया। वेगवेगळ्या पद्धतीने आपण हा कटमध्ये शिवू शकतो, अम्ब्रेलामध्ये शिवू शकतो। आणि जर अम्ब्रेलामध्ये शिवला तर आपल्याला फक्त कमर उंची घ्यायची आहे, सीट उंची घ्यायची नाही आहे आणि तळघेर घ्यायचा सुद्धा गरज नाही आहे। त्याचबरोबर आपल्याला आपण आता हा जो हल्टरनेक आपण कॉलर कटिंग करतो तर ह्याचे कॉलर मागच्या साईडने ओपन असते। गळा उंची याच्यासाठी आपण 7 घेणार आहे। तर मी थोडंसं हे पेपर जे तिरकस वाटतं ते बघून घेते। मागच्या साईडची कटिंग करतोय आपण। या ठिकाणी बघा, हा थोडासा पेपर मला तिरकस वाटला म्हणून मी जरा थोडीशी सरळ लाईन मारून घेते। पूर्ण उंची या ठिकाणी बघा, मागीलमध्ये आपल्याला 1 इंच सोडून शोल्डर घ्यायची आहे। मागच्या साईडला 1 इंच आपल्याला घ्यायची। त्यानंतर शोल्डर 14 आहे, 7, मोंढा उंची 7, छाती 34चा चौथा भाग 8.5 प्लस लूजिंग 1 इंच, तर आपण या ठिकाणी अर्धा इंच घेऊया, फिटिंगचा आहे। आता फिटिंगमध्ये पण आपण थोडंसं 1 इंच घेतो, पण महिलांसाठी थोडासा लूज लागतो फिटिंगमध्ये सुद्धा, म्हणून आपण काय करतो 1 इंच घेतो। मी ह्या ठिकाणी फक्त अर्धा इंच घेते। हा जो टॉप आहे हल्टरनेक
कॉलरचा, तर हा लूज चालत नाही, एकदम टाईटमध्ये शिवला जातो. लूजिंग या ठिकाणी तुम्ही 1.5 इंच 2 इंच घेऊ शकतात. कमर उंची 14, आणि आपण अम्ब्रेलामध्ये घेऊया. कमर 32, 32चा चौथा भाग 8, त्याच्यात अर्धा इंच 8.5, लूजिंग 2 इंच. आता खालचा घेर आता या ठिकाणी बघा 8.5 घेतलंय. सीट घेर किती आहे? 36 आहे. त्याचा चौथा भाग प्लस तुम्ही त्याच्यात 2 इंच जास्त घेतले तरी चालतात. तर या ठिकाणी आपण 11 ते 12 वरती घेतलं तरी चालेल. खालच्या साईडला अर्धा ते पाऊण इंच घ्यायचे आणि निम्म्यापासून गोलाई द्यायची. तुमची टॉपची किती का उंची असे ना, त्या उंचीमध्ये 2 इंच जास्त घ्यायचे. शोल्डरला आणि खालच्या साईडला दुमडपट्टीला कापड जातो, म्हणून आपल्याला 2 इंच जास्त घ्यायचे. तर तुम्ही किती दुमडपट्टी घेता त्यानुसार तुम्ही 1.5 इंच घ्यायचे का 2 इंच घ्यायचे ते ठरवायचं. त्यानंतर या ठिकाणी बघा, हल्टर नेकसाठी आपल्याला गळा रुंदी किती घ्यायची? गळा रुंदी या ठिकाणी बघा 28 ते 30 साठी 2.5 इंच घ्यायची. 30 ते 34 साठी गळा रुंदी 2.25 घ्यायची. 34 ते 40 साठी या ठिकाणी गळा रुंदी 3 इंच घ्यायची. 40 ते 45 साठी 3.25 गळा रुंदी घ्यायची. तर या ठिकाणी बघा आपला 34 छातीचा आहे, तर आपण या ठिकाणी 2.25 गळा रुंदी घेणार आहे. तसंच आपण वरच्या साईडला सुद्धा घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणावरून गोलाई द्यायची. हा मागच्या साईडचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा शोल्डर आहे तेवढी घेतली तरी चालते. कोणाकोणाला हल्टर नेकमध्ये याच्यापेक्षा निम्मी शोल्डरचा आवडते 2 वरती, आणि कोणी कोणी घेतच नाही. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने शिवायचा त्या पद्धतीने तुम्ही शिवू शकतात. तर या ठिकाणी बघा आता आपल्याला शोल्डर निम्म्यापर्यंत घेऊया, म्हणजे ह्या गळा रुंदीपासून 2 इंच 2 इंच घेतली. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी उतार द्यायचा आहे. तर उतार डायरेक्ट इथून आपल्याला या ठिकाणी जे आपण 1 इंच घेतलेले आहे तिथंच आपल्याला 1 इंच उतार द्यायचा मुंढ्याच्या साईडला. आता या ठिकाणावरून बघा, आता ही या ठिकाणची एवढी जी शोल्डर आहे ती आपली शोल्डर कॅन्सल होणार. आपली शोल्डर गळा रुंदीच्या नंतर आपल्याला किती घ्यायची, किती तयार शोल्डर पाहिजे त्यानुसार. आता आपण या ठिकाणी गळा रुंदीच्या नंतर 2 इंच घेतलेली आहे. शिवून या ठिकाणी फक्त आपल्याला 1.5 इंच शोल्डर भेटेल. आता या ठिकाणावरून हा जे आपले फिटिंगचं माप टाकलेलं आहे तिथे एक अशी लाईन मारायची. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी अशी गोलाई देणार. आणि याचा मागचा पुढचा मुंड्याचा आकार सेम असतो हे लक्षात घ्या. आता आपण हे कट करून घेऊया आणि पुढीलची कटिंग करूया. या ठिकाणी बघा इथून जेवढी आलेली आहे गळा रुंदी आपण उतार घेतलाय
तो तिथून कट केला. या ठिकाणी बघा आपल्याला चैन लावायची आहे. चैन लावू शकता किंवा हुक लावू शकता, आपल्या सोयीनुसार या ठिकाणी आपण लावायचं. मग हे किती इंचावर लावायचं तर हे आपण ठरवायचं. तर मी या ठिकाणी 7 इंचापर्यंत मार्किंग करते. बाकीचे या ठिकाणी तुम्ही चैन लावा, नाही तर चैनच्या साईजने तुम्ही या ठिकाणी इथपर्यंत तुम्ही चैनच्या हिशोबाने तुम्ही कट करू शकतात. आहे तसाच मोंडा घेणार. आता या ठिकाणी गळा उंचीचं पण सेमच आहे. आता या ठिकाणी बघा गळा रुंदी आपण किती घेतली, 2.5 घेतलेली आहे. गळा रुंदी 2.5 घेतली. मग आता ह्याची गळा उंची आपल्याला कॉलर लावायची आहे अल्टरनेट. तर ही कॉलर लावण्यासाठी गळा उंची किती घ्यायची, 28 ते 30 छातीसाठी 2.5 गळा उंची घ्यायची. त्याच्या पुढे 30 ते 34साठी 3 इंच, 34 ते 40साठी 3.25 इंच, 40 ते 45साठी 3.5 इंच. तर जसजसं 0.5 इंच वाढत असते. आता या ठिकाणी आपण 2.25 ते 3 सुद्धा घेऊ शकतात, पण जास्त गळ्याला लूज पण नको. नाहीतर मग गळ्याची साईजनुसार तुम्ही घेतलं तरी चालेल. पूर्ण गोल राऊंड घ्यायचा गळ्याचा आणि त्याचा चौथा भाग. आता इथं सुद्धा आपल्याला 2.25च घ्यायचे. आता हा आपण गळा कट करून घेणार. आता आपल्याला कॉलर ही जी आहे तर शिवताच तुम्हाला कॉलरचं माप मागचं पुढचं हे करूनच आपल्याला कॉलर घ्यावी लागते. त्यामुळे आता मी काय करते, मागचा पुढचा भाग हा कट करून घेते आणि शिवताना तुम्हाला कॉलर कशी लावायची एकदम फिनिशिंगमध्ये एकदम सोप्या पद्धतीने सांगते. हा जो कट केलेला पेपर असतो किंवा आपण डायरेक्ट जर तुम्ही कपड्यावरती कटिंग केलं तर हा जो गळ्याचा भाग आहे
तर तो जपून ठेवायचा. तर तो आणि आपल्याला जे आपण ज्यावेळेस गळ्याचं माप हे करतो त्यावेळेस आपल्याला हे कॉलर कटिंग करताना उपयोगाला पडतो. तर चला मी हे कट करून घेते कपड्यावरती. तर या ठिकाणी बघा मागचा पुढचा भाग अस्तर आणि मेन आपलं जे कपडा आहे टॉपचा तर तो कट करून घेतला. आता याची पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शिलाई दाखवते एकदम सोप्या पद्धतीने. ही समोरील गळा जे आपण मागील 1 इंच घेतलाय आणि पुढील 3 इंच गळा उंची घेतलेली आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये मी ह्याची एकदम अल्टरनेट टॉपची शिलाई तुम्हाला दाखवली जाईल आणि कॉलर कशी लावायची त्याची सविस्तर माहिती दिली जाईल. त्याचबरोबर कॉलर कशी काढायची ते सुद्धा सांगितलं जाईल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक केलं नसेल तर लाईक करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.